पूजा खेडकर यांनी कागदपत्रात नेमके कोणते गैरप्रकार केले त्यावर नजर टाकूया। व्यवसायाने डॉक्टर पण IAS होण्यापूर्वी IRS असल्याचा पूजा खेडकरांचा दावा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भारतीय महसूल सेवेत IRS IT निवड पण पोस्टिंग दिलं नाही असा पूजा खेडकर यांचा दावा आहे। IRS IT खेडकरांचा पास झाल्याचा दावा खोटा आहे, कारण 2019च्या प्रिलिम आणि मेन्स नंतर UPSC कडून शिफारसच झालेली नाही अशी बाब समोर आलेली आहे। 2019ची UPSC CSE उत्तीर्ण केल्यानंतर 2021ला पूजा खेडकर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालकपदी होत्या। 2019च्या UPSC CSE परीक्षेत PWBD1 म्हणजे अंशतः अंध श्रेणीतून निवड झाली। 2022च्या CSE देताना PWBD आणि PWBD1 दृष्टिव्यंगातनं PWBD 5 म्हणजेच विविध अपंगत्व श्रेणी दाखवण्यात आली। 2019 पर्यंत स्वतःचं नाव पूजा दिलीपराव खेडकर असं त्या लिहायच्या। 2022ची CSE देताना आईचं नाव जोडलं गेलं। अंशतः अंध श्रेणीऐवजी अपंग श्रेणीतून उत्तीर्ण केली परीक्षा। CSEच्या 2022च्या अंतिम शिफारस यादीत त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं होतं। अंशतः अंधाऐवजी अपंग दाखवल्यानं कट ऑफ कमी झाला। 2 श्रेणींच्या कट ऑफमध्ये 200 ते 300 मार्कांचा फरक आहे। वडिलांसोबतच आईचं नाव जोडण्याचा राज्य सरकारचा निर्णय 11 मार्च 2024चा आहे। खेडकरांकडून 2022लाच आईचं नाव जोडण्यात आलं होतं। खेडकरांनी अपंगत्व श्रेणीतला बदल सोयीचा व्हावा म्हणून आईचं नाव जोडलं का अशी देखील शंका व्यक्त होतीये। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।